राहता तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव खरात यांना श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने मानाचा स्वर्गीय वसंतराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर तालुक्यात ठिकठिकाणी दिलीपराव खरात यांचा जाहीर सत्कार करण्यात येत असून राहता नगर परिषद सहयोग फाउंडेशन यांसह विविध सामाजिक संघटनांनी पत्रकार दिलीपराव खरात यांचे अभिनंदन करत योग्य व्यक्तीचा उचित सन्मान झाल्याची भावना व्यक्त करत सत्कार केला। आज राहता तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिलीपराव खरात यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल कार्याचा गौरव करत सत्कार करण्यात आला। यावेळी राहता तालुका डॉक्टर असोसिएशनचे सर्व दिग्गज डॉक्टर आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व आरोग्याचे दूत म्हणावं लागेल की शहराचं आणि परिसराचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही जे सर्वजण प्रयत्न करतात असा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं आमचे मित्र दिलीपराव यांचा जो आपण सन्मान केला पुरस्कार प्राप्तबद्दल त्याबद्दल मी प्रथम राहता प्रेस क्लबच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो। त्यांचा गेल्या 10 दिवसात म्हणजे 30 तारखेपासून जो कार्यक्रम झालाय जसा श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीनं जो स्वर्गीय देशमुख साहेबांच्या याच्या निमित्तानं जो पुरस्कार दिला गेला त्या पुरस्काराच्या बद्दल राहता शहरामध्ये रोज स्पर्धा लागलेली आहे की दिलीपरावांचा सत्कार आपल्याकडून व्हावा यासाठी स्पर्धा चालू आहे। म्हणजे राहता नगर परिषद, राहता पोलीस स्टेशन, लायन्स क्लब, मुस्लिम समाज, राहत्यातला संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं तसंच इतर विविध संस्थांच्या वतीनं विविध व्यक्तींच्या वतीनं दिवसातून किमान 7 ते 8 सत्कार रोज चालू आहे आणि त्याला साक्षीदार बाळासाहेब आहेत, मुन्नाभाई आहे, मी आहे आणि त्यांच्यावरचं प्रेम त्यांच्या लेखणीवरचं प्रेम हे या निमित्तानं बाहेर आलेलं आहे। दिलीपराव नेहमी मागे राहून लिखाणाचं काम करतात। समाजातल्या अनेक घटकांना त्या आपल्या लेखणीतून न्याय मिळवून देण्याचं कार्य नव्हे तर नुसतं लेखणी नाही तर एखाद्या वंचित समाजातल्या काही असे लहान छोटी माणसं असतात की ते लोकांच्या काही अडीअडचणी असतात, त्यांचे काही सरकारी कामं होत नसतील किंवा त्यांना कुठं काही व्यवस्था मिळत नसेल, त्यांच्या सुविधांमध्ये अडचण येत असेल तर त्यासाठी ही व्यक्ती प्रचंड झटते। मला माझ्या दुकानमध्ये कमीत कमी रोज 3 ते 4 लोक सर्वसाधारण लोक असतात ते माझ्या दुकानमध्ये येऊन थांबतात, काका ते दिलीप काका कधी येतात हो, काय विशेष नाही आमचं छोटंसं काम आहे त्यांच्याकडं। मी दिलीपरावला फोन केला की दिलीपराव 10 मिनिटात तिथं हजर होतात। मग त्या व्यक्तीची सोडवणूक करतात की या शासकीय कागदपत्रात असेल किंवा आणखीन इतर काही असेल, आरोग्य विभाग किंवा इतर काही असेल, डॉक्टरांचे काही अडचणी तर त्या संदर्भात सोडवून करण्याचं फार मोठं काम दिलीपराव करतात। हे मला पत्रकारितेपेक्षा मोठं काम त्यांचं आहे। पण हे विशेष म्हणजे कुठलंही मूल्य न घेता हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। कुठल्याही प्रकारची लोक काही नोटा घेऊन त्यांच्या पुढे उभे राहतात, एवढं आमचं काम करा, एवढे पैसे घ्या। ते म्हणतात पैसे तू तुझ्या कामासाठी वापर, मला नाही द्यायचे, मी तुझं काम करून दे। अशा पद्धतीनं ते काम करतात, हे खरोखर गौरवास्पद आहे आणि अशा व्यक्तीला सन्मानासाठी श्रीरामपूर संपूर्ण पत्रकार संघ हा करतोय। त्या दिवशी विशेष वाटलं आम्हाला त्या कार्यक्रमाला, तिथलचा जो हॉल होता ना त्या हॉलमध्ये निम्मे राहतेकर होते आणि त्याचं कौतुक विशेष करून श्रीरामपूरच्या पत्रकारांना वाटावं। आपल्या सर्वांचे मित्र सन्माननीय दिलीप भाऊ खरात यांना सारोमतचा श्रीयुत वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार हा जो जिल्हास्तरीय आहे तो त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे। हा फार अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्व राहतेकरांसाठी आणि राहता तालुका डॉक्टर्स असोसिएशनसाठी। दिलीप भाऊंबद्दल सांगायचं झालं तर दिलीप भाऊंचा आणि माझा गेल्या 25 वर्षापासून अतिशय जवळचा परिचय आहे। या सर्वांचा समतोल राखून आणि ह्या गोष्टींवरती सतत विवेक बुद्धीने नियंत्रण ठेवून जी तटस्थ भूमिका ठेवून न्याय आणि अन्याय, सत्य आणि असत्य याच्यामध्ये समतोल ठेवून जी पत्रकारिता केली जाते ती शाश्वत आणि विश्वासार्ह पत्रकारिता असते आणि यासाठी पात्र आहेत सन्माननीय दिलीप भाऊ खरात साहेब। मी
आता पत्रकारितेबद्दल जास्त बोलायची काही गरज नाही, सर्वांना माहितीच आहे. म्हणजे व्यक्तिपूजेला पत्रकारितेमध्ये किती महत्वाचं स्थान निर्माण झालेलं आहे हे तुम्ही आम्ही सर्व जाणता. दिलीप भाऊंनी समाजातल्या सर्व क्षेत्रामध्ये, कोणतंही क्षेत्र असू द्या, शैक्षणिक असू द्या, व्यावसायिक असू द्या, राजकीय असू द्या, आरोग्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, प्रत्येक क्षेत्रातल्या वंचित, दुर्लक्षित घटकांना त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी कधी असा विचार केला नाही की हा माझ्या संबंधात आहे किंवा हा नाहीये, किंवा याच्याशी माझे काही हितसंबंध जुळलेले आहेत, किंवा याच्यापासून मला काही फायदा आहे किंवा तोटा आहे, असं त्यांनी कधीही विचार केला नाही. त्यांना जिथे कुठे अन्याय दिसला, जिथे कुठे सत्य असत्यामध्ये त्यांना भेदभाव दिसला, तिथे त्यांनी लेखणीने वार केलेला आहे. आणि त्यांच्या लेखणीची धार ही किती आहे हे आता तुम्हाला आम्हाला सांगायची काही गरज नाही. आणि त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे तो त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव आहे असं मी मानतो. आणि दिलीप भाऊंना इथून पुढच्या कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मी माझ्यातर्फे वैयक्तिक शुभेच्छा देतो. तसेच राहता तालुका डॉक्टर असोसिएशन आणि हा सर्व घाट घालण्यामध्ये पुढाकार घेणारे डॉक्टर राहता तालुका डॉक्टर असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर नचिकेत वरपे साहेब आणि ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर विजय मस्केसर यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आणि दिलीप भाऊंचा एक यथोचित सत्कार घडवून आणला. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. स्वर्गवासी वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार हा जो मिळाला आहे त्याच्याबद्दल आपण इथं सगळे जमलेलो आहोत. दिलीप भाऊ बद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्ही सगळ्यांनी सांगितलंच आहे, पण हे तुम्ही जे पण सांगितलं ते खूप थोडंच आहे. किती काय सांगितलं तर ते कमीच पडतं. असं आम्ही 4 दिवसापासून जे सत्कार घेऊन राहिलो त्याच्यातून जितकं वेगवेगळे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आम्ही ऐकू राहिले आणि वेगवेगळे दिलीपराव काय काय ते सगळे बाहेर निघून येऊ राहिले. आतापर्यंत दिलीपराव हे पूर्ण लपलेले होते. कोणी सत्कार करायचा असला त्यांनी कोणी सत्काराला बोलवते, कोणाचा सत्कार लवकर घेत नव्हते, कायम माग राहणार, कायम दुसऱ्याला पुढे करणार, दुसऱ्याचा सत्कार हे करणार. पण आज पहिल्यांदा त्यांना सत्कार जो ते मिळाला आहे त्याच्याबद्दल लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या आम्ही इतके दिवस म्हणजे 25-30 वर्षापासून बरोबर आहे, पण आम्हाला कधीही ऐकू आलं नाही. इतके कार्य त्यांनी छोटे मोठे किंवा मोठे हे सगळे केलेले प्रत्येकाच्या अनुभवातून आम्हाला ऐकायला मिळाले. अशा दिलीपरावांना मी या सत्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अजून एक प्रसंग तुम्हाला सांगतो. हा जो सत्कार झाला आहे श्रीरामपूरला, हा सत्कार ज्यावेळेस सत्काराची निवड करण्यात आली तर त्याच्यामध्ये मतभेद प्रत्येक ठिकाणी होत असतात. गावातल्या लोकांना वाटतं की आम्हाला भेटायला पाहिजे होता, नाही भेटला, याला भेटला, त्यांना भेटला, त्याच्यामध्ये काही मतभेद झाले. परंतु तिथं जेवढे पण लोकांचे मतभेद झाले असतील त्यांचे फोन प्रदीपरावला बरोबर येत होते. आम्ही सांगा असताना का आमचं काही असो पण तुम्हाला भेटला सत्कार याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. म्हणजे अशी त्यांची ती सगळी प्रतिक्रिया होती. म्हणजे अशी दुश्मनाला बी हवेसे वाटणारे दिलीपराव त्या दिवशी आम्हाला सगळे कळून आले. तेव्हा मी माझ्या परिवाराच्या वतीनं, पूर्ण डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं, तसेच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमचे श्रीदादा विखे पाटील यांच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद. रस असतो, परंतु स्वर्गीय वसंतराव देशमुख हे नाव फक्त पुरस्कारापुरतं नाही तर ते जबाबदारीचं भान देणार आहे. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारणं गरजेचं पडलं. मात्र या पुरस्काराच्या या पत्रकारितेच्या जीवन प्रवासात वाट चालली. मी फक्त एकटा आहे. या पुरस्काराचे खरे भागीदार आणि शिल्पकार आपण सर्व आहात. मला ज्या ज्या व्यक्तीने, ज्या ज्या संस्थेने, ज्या ज्या अधिकाऱ्याने बातमी करण्याची संधी दिली, न्याय अन्यायावर प्रहार करण्याची जबाबदारी दिली, त्यातून मी बातमीदार घडू शकतो, बातमी न्याय करू शकतो आणि म्हणून हा पुरस्कार झाला. त्यामुळे 99% जे पुरस्काराचे खरे श्रेय आहे ते आपणा सर्वांना आहे. प्रत्येकाने संधी दिलेला आहे. मी फक्त 1% निमित्त मात्र आहे या पुरस्काराचा. वास्तविक तुम्ही सर्व लोक माझ्यापेक्षाही पुरस्कारातून मोठे आहेत आणि माझ्या हृदयात अगदी घट्ट अढळ स्थान निर्माण करणारे. ही फक्त स्तुती नव्हे, ही वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे. कारण ज्या काळात कोरोना आला होता त्या कोरोना काळात आपण प्रत्येकाने शेकडो जीव वाचवलेले आहेत. आपण प्रत्येकाने अनेकांना नवीन जीवनदान दिलं.
त्यामुळे तुम्हाला देवदूत म्हणणं खऱ्या अर्थाने योग्य आहे. आपल्या तालुक्याचं बघितलं, बाहेरचं बघितलं तर व्यवसाय हा कुठल्याही क्षेत्राचा एक अविभाज्य घटक असतो, पण व्यवसायात सेवा धर्म असावा हा त्याच्या पुढचा एक कर्म असतो. ते कर्म आपण सर्वजण करतात. व्यवसायाबरोबरच कर्म करणाऱ्या माणसाचं ऑडिट परमेश्वर करत असतो. त्या परमेश्वराच्या ऑडिटमध्ये आपण सर्वजण पास झालेले आहात, सर्वजण त्या लायक काम करतायत. म्हणून खऱ्या अर्थाने माझ्यापेक्षाही मी तुमचा खऱ्या अर्थाने पुरस्काराच्या दृष्टीने सन्मान करतो. माझ्या हृदयात आपल्याला कायम स्थान ठेवतो. या पुरस्काराच्या दृष्टीने लोंढे काका असतील, मुन्नाभाई असतील, बाळासाहेब असतील, यांची पण मला खूप मोठी साथ लाभलेली आहे आणि त्या साथीने हा पुरस्काराचा मुकुट अधिक उंचवलेला आहे. जसं डॉक्टर भारत सोंडाळे सरांनी सांगितलं की आदरणीय पत्रकार सोंडाळे साहेब यांनी पण जी पत्रकारिता केली ती सर्व तत्व आणि मूल्य आमच्याकडून जपले जातील असं मी शाश्वत सांगू शकत नाही. कारण धोरण बदलली की माणसाला मन बदलावं लागतं, नाहीतर मग त्या क्षेत्रापासून दूर जावं लागतं. मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करेन, या पत्रकारितेच्या वाटचाली चालताना माझ्याकडून कुणाचा अनादर होणार नाही, माझ्याकडून चुकीची पत्रकारिता होणार नाही. आणि जर तशी वेळ आली तर परमेश्वराने मला पत्रकारितेत थांबावं हेच सांगतो आणि थांबतो.